प्रत्येक मुलगी हाच विचार करते की आईसारखे प्रेम करणारी सासू मिळावी, बाबांसारखे प्रेम करणारे सासरे आणि बहिणीसारखी माया करणारी नणंद मिळावी आणि भावासारखा दीर मिळावा. आणि हे स्वप्न मनीषाचं पण होतं आणि तिचं स्वप्न पूर्ण पण झालं. जेव्हा मनीषाचं लग्न झालं तेव्हा ती सासरे आली. सगळ्यात पहिल्यांदा मनीषा आणि तिची नणंद जान्हवी या दोघींमध्ये मैत्रीसारखं नातं निर्माण झालं. जान्हवीचं लग्न झालं होतं, त्या दोघी पण एकमेकींना सगळ्या गोष्टी शेअर करत होत्या. जान्हवीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, तरी पण तिला अजून मूल बाळ नव्हतं. जान्हवी नेहमी दुःखी राहायची. तिला बाळ पाहिजे होतं, परंतु तिला बाळच होत नव्हतं. ती मनीषाला नेहमी म्हणायची, वहिनी मी आई कधीच होऊ शकणार नाही का? मनीषा नेहमी तिच्या नणंदला आधार द्यायची आणि म्हणायची, ताई एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच आई व्हाल. ह्यावेळी जान्हवी 2 महिने माहेरी राहिली आणि जाताना वहिनीच्या गळ्यात पडून खूप रडली आणि ती तिच्या सासरी गेली. 2 महिन्यानंतर एक आनंदाची बातमी आली की जान्हवी आई होणार आहे. मनीषा आनंदाने उड्या मारू लागली. तिलाही खूप आनंद झाला. मनीषा नेहमी इकडून तिकडून ऐकून जान्हवीला प्रेग्नन्सी बद्दल टिप्स देत होती. जान्हवी म्हणत होती, वहिनी जेव्हापासून तुम्ही लग्न करून आला तेव्हापासून माझ्या डोक्यात सकारात्मक विचार यायला लागले आहेत आणि मग मी नकारात्मक विचार करायचं सोडून दिलं आणि तुमच्यामुळे आज मी एवढी आनंदी आहे. जेव्हा जान्हवीची डिलिव्हरीची तारीख जवळ आली तर तिने आईला न बोलवता तिच्या वहिनीला तिच्यापाशी बोलवले. मनीषा पण आपल्या नणंदची काळजी घेण्यासाठी तिच्या घरी गेली. हळूहळू दिवस संपत आले. मनीषा जान्हवीचं प्रत्येक काम करत होती आणि दोघी मनसोक्त गप्पा पण मारत होत्या. एका रात्री अचानक जान्हवीच्या पोटात खूप दुखू लागलं आणि त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बाळाचं वजन खूप होतं, त्यामुळे जान्हवीला नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप प्रॉब्लेम्स येऊ लागले. त्यासाठी जान्हवीचं सिझेरियन करण्यात आलं. काही तासानंतर जान्हवीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. ती मुलगी अगदी जान्हवीसारखीच सुंदर होती, परंतु मुलीचा जन्म झाल्यानंतर 2 तासांनी असं काही घडलं की ते ऐकून सगळेच हादरले. त्या लहान जीवाचं आयुष्य सुरू होण्याआधीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली, कारण जान्हवी हे जग सोडून गेली. जान्हवीच्या सासरी आणि माहेरी सगळ्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ती छोटीशी भावली एवढी रडत होती की जणू तिच्या आईला शोधत होती. 1 आठवडाभर मनीषा तिथेच राहिली आणि त्या भावलीची काळजी घेऊ लागली. एका आठवड्यानंतर मनीषा सासरी निघाली. तेव्हा जाताना ती जान्हवीच्या नवऱ्याला म्हणाली, दादा मी या भावलीला माझ्यासोबत घेऊन जाऊ का? परंतु जान्हवीचा नवरा रडू लागला आणि म्हणाला, ही माझ्या बायकोची जान्हवीची शेवटची आठवण आहे. ह्या भावलीला पाहिलं की मला जान्हवीची आठवण येते, त्यामुळे मी हिला तुमच्याकडे देणार नाही. हिचा सांभाळ मी करेन. जान्हवीच्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मनीषा त्यांना जास्त फोर्स करू शकली नाही, कारण त्या भावलीवर सगळ्यात जास्त अधिकार तिच्या बाबांचाच होता. त्या छोट्याशा भावलीला सोडून येताना मनीषाला खूप वाईट वाटत होतं. घरी आल्यावर सुद्धा तिचं मन लागत नव्हतं. नेहमी तिला त्या भावलीची आठवण येत होती. बिना आईचं बाळ कसं राहत असेल या विचाराने तिचं मन व्याकुळ व्हायचं. काही महिन्यानंतर मनीषाला एक नोकरी लागली. जसा वेळ मिळेल तशी ती भावलीला भेटायला जात होती. परंतु एका वर्षाने मनीषाचं ट्रान्सफर दूर झालं, त्यामुळे ती भावलीला भेटू शकत नव्हती. मनीषा भावलीच्या वडिलांना फोन करून तिच्याबद्दल विचारत होती आणि कधी कधी फोनवर भावलीसोबत बोलत होती. आता हळूहळू भावली मोठी होऊ लागली, त्यामुळे हे पण मनीषासोबत गप्पा मारत होते. परंतु जान्हवीच्या नवऱ्याने जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हापासून मनीषाचा फोन ते उचलत नव्हते. सगळंच बदलून गेलं. मनीषा भावलीचा आवाज ऐकण्यासाठी तडफडू लागली. भावलीसोबत मनीषाचं एक भावनिक नातं तयार झालं होतं. एके दिवशी मनीषाला भावलीची खूपच आठवण येऊ लागली, त्यामुळे मनीषा एकटीच त्या भावलीला भेटण्यासाठी गेली. जेव्हा ती जान्हवीच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की एक 7 वर्षाची सुंदर मुलगी घरात झाडू मारत होती. तिच्या अंगावरील कपडे फाटले होते, तिचे केस विस्कटलेले होते. असं वाटत होतं की
खूप दिवसांपासून तिने केसही नीट विंचारले नव्हते. बाहुलीने जेव्हा मनीषाला पाहिले तेव्हा ती जराशी घाबरली आणि अनोळख्यासारखी तिच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात आतून आवाज आला, कोण आहे बाहेर? बाहुली हळू आवाजात म्हणाली, आई मला माहित नाही या कोण आहेत. त्या बाहुलीला पाहून मनीषाला लहानपणीची तीच बाहुली आठवली. नाजूकशी बाहुली आता खूप मोठी झाली होती आणि ती फक्त मनीषाकडेच पाहत होती. आज बाहुलीची अवस्था पाहून मनीषाला खूप वाईट वाटलं. सुंदर बाहुलीचं काय करून ठेवलं आहे हेच ती विचार करत होती. तिचे हे रूप पाहून मनीषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तोपर्यंत आतून एक हट्टी बाई कडेवर बाळ घेऊन आली आणि ती मनीषाला म्हणाली, तुम्ही कोण आहात? मनीषा म्हणाली, मी बाहुलीची मामी आहे. हसून मनीषाने बाहुलीला तिच्यापाशी बोलवले आणि तिला मांडीवर घेत ती रडू लागली. बाहुली अगदी जानीसारखी दिसत होती. थोड्या वेळानंतर मनीषाने त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट दाखवले. बाहुलीसाठी एक सुंदर फ्रॉक आणि एक सुंदर बाहुली आणली होती. ती म्हणाली, या माझ्या सुंदर बाहुलीसाठी एक सुंदर बाहुली आणि हा सुंदर फ्रॉक. असं म्हणून तिने बाहुलीला फ्रॉक दिला आणि तो घालून ये असं सांगून फ्रॉक पाहून बाहुलीच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली. ती पळत खोलीत गेली आणि नवीन फ्रॉक घालून मनीषा समोर आली. मनीषाने तिचे केस छानपैकी विंचारले. संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन केला आणि ती बाहुलीला म्हणाली, माझ्यासोबत फिरायला येतेस का? बाहुली तयार होण्यासाठी बेडरूम मध्ये गेली, परंतु मनीषाला आतून काहीतरी ऐकायला आले. अगं तू फिरायला गेलीस तर घरातलं काम कोण करणार? तू फिरायला नको जाऊ. तुझ्या मामीला काहीतरी कारण सांग आणि या पोराला पण तुलाच बघायचं आहे. हे पोरग तुझ्याशिवाय राहत नाही. तुझी मामी आली आहे म्हणून तू जास्त नाटकी करत जाऊ नकोस. तू तर हवेतच उडायला लागली आहे. सगळे तुझ्या मनानेच करायला लागले आहे. हे सगळं बोलणं मनीषाने ऐकलं होतं. बाहुलीची सावत्र आई तिला हे सगळं बोलत होती. त्यावेळी मनीषा काहीच बोलली नाही. मनीषा एकटीच बाहेर गेली. जेव्हा ती परत आली तेव्हा तिने पाहिलं की त्या छोट्याशा बाहुलीने घरातील सगळी कामं केली होती आणि छोट्याशा बाळाला गाणं गाऊन झोपवत होती आणि तिची सावत्राई बिनधास्त झोपली होती. मनीषा बाहेरून येताना लहान मुलांचे खाऊ घेऊन आली होती. तिने ते सगळे खाऊ स्वतः तिच्या समोर बसून बाहुलीला भरवले. पहाटेच मनीषा परत जाणार होती, त्यामुळे झोपताना तिने जान्हवीच्या नवऱ्याला सांगितलं, मी आता ह्यावेळेस बाहुलीला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, कारण आता तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत तुमची बायको आणि एक छोटंसं बाळ सुद्धा आहे. आता तुम्ही त्या छोट्याशा बाळाकडे लक्ष देऊ शकता. पहिल्यांदा बाहुलीच्या सावत्र आईने तिला पाठवण्यासाठी नकार दिला, कारण ती म्हणाली, बाळाला सांभाळायला कोणी नाही आणि नोकरांनी पण दररोज येत नाही. घरातील कामं करण्यासाठी माझ्या हाताखाली कोणीतरी लागतं. हे ऐकताच मनीषा म्हणाली, हे बघा ताई, बाहुली अजून लहान आहे. ती हे सगळं काम करण्याच्या वयाची नाही. तिला सुद्धा आयुष्य आहे. तिला तिचं बालपण जगू द्या. मनीषाच्या शब्दावर सावत्राई काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. पहाटे 5 वाजता मनीषाची ट्रेन होती, त्यामुळे रात्रीच तिने स्वतःची आणि बाहुलीची सगळी तयारी करून ठेवली. जेव्हा मनीषा बाहुलीला घेऊन निघाली तेव्हा बाहुलीच्या सावत्र आईचा चेहरा रागाने लाल गुण झाला होता, पण बाहुलीच्या वडिलांचे डोळे मात्र भरून आले होते, कारण त्यांनाही मनातून माहिती होतं की जर बाहुली इथेच राहिली तर तिचं आयुष्य ही बाई नरक बनवेल. म्हणूनच त्यांनी जड अंतकरणाने पण मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी बाहुलीला मनीषासोबत पाठवलं. ट्रेनमध्ये बसल्यावर बाहुलीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद मनीषा शब्दात सांगू शकत नव्हती. खिडकीतून बाहेर पाहत बाहुली हसत होती, नवीन स्वप्न पाहत होती. अनेक वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावर निष्पाप बालपणाची झलक दिसत होती. मनीषाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा बाहुली हळूच तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली की, मामी आता मी तुमच्या सोबत राहणार ना? हे ऐकताच मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, हो ग माझ्या बाहुली, आता तुला कधीच एकटं वाटू देणार नाही मी. आज बाहुलीच्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली होती. आईला गमावलेल्या त्या छोट्याशा जीवाला पुन्हा एकदा प्रेम, माया आणि सुरक्षिततेचं घर मिळालं होतं. धन्यवाद.